केले का मित्रांनो? आज आपण आलेलो आहे उसाटणे अड्ड्यामध्ये आणि आज आपल्या सोबत आहे मन्याभाई. त्याची शर्यत सुद्धा बिनजोडला आज जमलेली आहे. आपल्या सोबत आज मालक सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारू. दादा, तुमची प्रथम ओळख सांगा. मी दीपक कालन, माझ्या चुलत भावाचा बैल आहे मन्याबाई. काय सांगाल आज बैलाबद्दल? बैलाचं सांगायचं काय, महाराष्ट्राला माहिती आहे बैल काय आहे तो. आता झालेला श्रीनाथ केसरी मध्ये आपल्या मन्याबाईंनी बाईक पटकावली. अजून याच्यापेक्षा काय मोठी ओळख पाहिजे. आजच्या बिनजोडच्या मैदानात उसाटण्याला आम्ही घेऊन आलोय आणि आता आमची शर्यत जमले बिनजोडची मेहरबान बरोबर. बघा मित्रांनो, आज मेहरबान शॉटगन मेहरबान च्या सोबत मन्याबाईची आज शर्यत जमलेली आणि श्रीनाथ केसरीमध्ये बाईक सुद्धा पटकावलेली आहे आणि या सीझन मध्ये मन्याबाईचं एक टॉपला नाव आहे. तर दादा, आज काय वाटतं आज या शर्यतीबद्दल? काय मेहरबान पण आपलाच आहे, मन्याबाई पण आपलाच आहे. कोणी जिको हारो आपल्याला आनंद आहे. आणि शर्यत क्षेत्रामध्ये कोण जिंकला हारला राग कोणी मानू नये आणि मनात द्वेष ठेवू नये, एवढंच मी बोलणार. दादा, खूप चांगलं तुम्ही सांगितलं. मन्याबाई श्रीनाथ केसरीमध्ये कसं काय नियोजन झालं होतं? नियोजन मन्याबाईचं नव्हतंच, पण आदत वासरू होता त्यांचा पायरा कॅन्सल झाला. त्यांनी आपल्याला फोन केला का बैल हवाय म्हणून, आम्ही लगेच नेला. त्या नियोजन त्यांचाच होता. दादा, काय सांगाल श्रीनाथ केसरीमध्ये बाईक पटकावली मन्याबाईने, कसं वाटतं तुम्हाला आज? कसा अख्ख्या गावाला आनंद झाला, पूर्ण तालुक्याला आनंद झाला. आमच्या कर्जत तालुक्याला, गावालाच नाही पूर्ण तालुक्याला आनंद झाला. बघा, हा दादा बोला बोला. सेमी जर थोडक्यात मथू सर्जा जर अंगावर आला नसता, कदाचित सेमी पण पास झाली असती. सेमीला गाडी मार खाल्ली. मार नाही खाल्ली, सर्जा आला. सर्जा आपल्या गाडीच्या समोर आला म्हणून गाडीचा स्पीड कमी झाला. बघा मित्रांनो, श्रीनाथ केसरीमध्ये सर्जाची गाडी पुढे आल्यामुळे थोडक्यात गुलाल हुकला आणि बाईक सुद्धा फटकावलेली आहे. दादा, कुठून घेतला हा मन्याबाई? एकविराचा कार्तिक शेठ त्याच्याकडून खरेदी केले. काय रक्कम मध्ये खरेदी झाली, काय सांगू शकाल? रक्कम नाही सांगणार, आपला मैत्री नातेवाईका संबंध आणि मैत्रीच्या संबंधात बैल आपला समजा 0 पैशातच घेतली असं. बघा, खूप चांगलं सांगितले दादांनी. आज सहकारी सुद्धा सोबत आहेत आणि बैल सुद्धा आज खाली चाललेला आहे. दादा, आज बैल पण एकदम तेज मध्ये दिसतोय, अजून काय बोलू शकता त्याच्याबद्दल? अजून काय शर्यत होणार आज, दुसरा काय बोलणार. आपल्याला फक्त गुलाल पाहिजे, बाकी काय पैशाचा विषय नाही. बघा, खूप चांगलं दादांनी सांगितलेलं आहे. पैशासाठी नाही तर गुलालासाठी आज मैदानामध्ये येतात. मागील जी सीझन होती ती मन्याबाईने सुद्धा टॉप मध्ये ठेवली होती, त्याच्याबद्दल काय सांगाल? मागच्या सीझनला पण टॉप मध्ये होता, या सीझनला अजून टॉप मध्ये आहे. म्हणजे मागच्या सीझनचा स्पीड आणि या सीझनचा स्पीड बघितला तर मन्याला अजून स्पीड लागलेला आहे आणि पुढच्या वर्षी पण टॉप मध्येच पळणार. असं कुठला मैदान आहे दादा की मन्याबाईने असा एक तुमची शान तिथे राखून ठेवली? अंजपच्या मैदानामध्ये बिंजोडच्या 2 शर्यती जेव्हा केल्या, एक शिवा म्हणून बैल आहे कशाल्याचा, निसर्ग गार्डनवाल्यांचा, निसर्ग धाब्यावाल्यांचा. ते कोणाला टाकलं ते नाही सांगत, पण तो पायऱ्याला होता त्यावेळेला 2 बिंजोडच्या शर्यती एका अड्ड्यात केल्या होत्या, तेव्हा मन भरून आलं होतं आमचं. दादांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे, कारण त्या अड्ड्यामध्ये दादांचं आणि मालकाचं नाव त्या मन्याबाईने राखलंय. दादा, अजून काय सांगाल मन्याबाई बद्दल? मन्याबाई जर तुम्ही गोठ्यावर आले तर तुम्हाला 10 फूट अंतरावर येऊन देणार नाही, पण आता शर्यतीला तुम्ही त्यांच्या बरोबर आले शर्यतीला तर त्याच्या खांद्यावर जरी बसले तरी पण तो काय करणार नाही. बघा, दादांनी खूप चांगलं सांगितलंय. आज सहकारी सुद्धा सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारू. दादा, काय वाटतंय आजच्या या उसाटण्या अड्ड्यामध्ये मन्याबाई सोबत तुम्ही आलेले आहेत, काय आज तुम्हाला वाटतंय? 100% माणूस आशेनेच येतो. विजयाचा गुलाल प्रत्येकाला हवा आहे.
ती आता प्रत्येकाची मेहनत आहे, बैलाची मेहनत आहे, नंदी आहे. नंदीचा काम नंदी करणार आहे. पण आजची अपेक्षा मोठी आहे की आज मन्याबाई गुलाल 100% घेणार. बघा आज टॉपचा पायरा सुद्धा तुम्हाला आहेच आणि विरोधी जो नंदी आहे तो सुद्धा टॉपचाच आहे, शॉटगन मेहरबान. अ, काय सांगाल त्याच्याबद्दल? शॉर्ट मेहरबान म्हणजे एकदम मोठा म्हणजे टॉप वनचाच बैल आहे. प्रत्येकाचे प्रयत्न आहे. प्रत्येक नंदी तोच प्रयत्न करणार आहे. आपला पण नंदी तोच प्रयत्न करणार आहे. त्यांचा नंदी पण तोच प्रयत्न करणार आहे. पण प्रत्येक मालकाची अपेक्षा आहे आपलाच नंदी यशस्वी झाला पाहिजे. तीच आता आम्ही एक या आशा बाळगतो. आता गाडी तर निघालच आहे. अर्ध्या तासामध्ये शर्यत होईल. तेव्हा तर पूर्ण निकाल लागणारच आहे. तो निकाल आपण धरून चालायचा. बघा दादांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि मन्याबाईच्या सोबत ते असतात. आणि दुसरे पण सहकारी आहेत, त्यांना सुद्धा विचारू. दादा काय सांगाल? ठीक आहे. मन्याबाई म्हणजे आमच्या गावासाठी एकदम मान आहे. मन्याबाईचा म्हणजे आमच्या गावामध्ये प्रत्येक मुलगा आहे ना, तर त्याचा फॅन झालेला आहे आतापर्यंत. तर त्याच्यामुळं आम्ही सर्वजण आमची टीम आहे एक 40-50 लोकांची गावातली मुलगी. त्याच्यामुळं आम्ही सगळे अड्ड्यामध्ये येतो आणि त्याचा सपोर्ट करतो असं आहे. बघा सहकारी पण त्याच्या सोबत असतात. भरपूर सहकार्य आहे. भरपूर सहकार्य सुद्धा करत असतात. दादा काय अजून काय वाटतं तुम्हाला? आज मन्याबाई सुद्धा आज उसाटण्या अड्ड्यामध्ये आहेच. याच्या मागे सुद्धा मन्याबाईने खूप असे रेकॉर्ड तोडलेले आहेत. एखादा रेकॉर्ड तुम्ही सांगा. रेकॉर्ड म्हणजे मन्याबाईचा म्हणजे सांगायला म्हणजे काही विषयच नाही. भरपूर रेकॉर्ड. आतापर्यंत म्हणजे पराजित नाहीच आहे एक प्रकारे. हां, आजचा आहे ना. हां, आजचा पायरा म्हणजे एकदम गुलालामध्ये आहे. प्रत्येक आड्यामध्ये गुलालामध्ये राहतो. आजचा असा विषय आहे मान्याबाई आणि नंद्या हे अजून परत कधी शर्यत पडलेलीच नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा 25-30 शर्यती झाल्या असतील, आज परत कधी गाडी पडलीच नाही. खूप चांगलं दादांनी सांगितलेलं आहे. आज अ, आपल्या मन्याबाईसोबत नंद्या पाळणार आहे आणि मेहरबानसोबत शर्यत होणार आहे. दादा या गुलालाच्या बद्दल तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि गुलाल मिळो आणि पुढच्या गुलाल नियोजन गुलाल मिलो या ना मिलो, आपला बैल फक्त पळायला पाहिजे. समोरचा बैल जेव्हा जास्त पळेल, तेव्हा आपला बैल हारेल आणि आपला जेव्हा पळेल, तेव्हा समोरची गाडी हारेल. बाकी काय विषय नाही. जिंकेल, हारेल तर काय जरी हारलो तरी बैल पळताना जेव्हा पब्लिक बोलेल बैल पळाला, नंदी पळाला आपला, तेव्हा आपली ती जीत. जिंकल्याच पाहिजे असं काही नाही. खूप मोठे आज उसाटण्या अड्ड्यामध्ये धडाक्याची शर्यत होणार आहे आणि दादांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. कोणी नंदी जिंको तो आपलाच आहे आणि खूप चांगलं दादांनी सांगितलं. पुढच्या नियोजनासाठी दादा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.